लक्ष्मी कन्वर्ट करीत जा. सारखी नाही ठेवायची महिला मंडळ घरात पैसा. तुम्ही पैशाची घरात नाही ठेवायची, खर्चित राहायची. पैसे जर साठवून ठेवले तर माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. काहीच्या खिशात 100 रुपये राहते, येळभर 3 वेळा मोजित आहे. आहे म्हणजे तू खर्चित आहे आहे काय. आमच्या दिंड्यांमध्ये महिला मंडळ राहतं, दिंड्यांमध्ये महिला मंडळ. तिकडे काकडा सुरू झाला का इकडे वळकटे उचकीत बसत. नुसती मिसळीची डबी, नुसती मिसळीची डबी. जाणारच नाही ना. हे सर्वच पैसा कन्वर्ट करीत जा. कन्वर्ट करायचा याचा अर्थ महिला मंडळ तुमच्याकडे थोडे पैसे साचले ना, हे थोडे तर ते गळ्यातलं करा, कानातलं करा, पायातलं करा. हे शेतकरी वर्ग आहे, सर्व्हिसवाले नुसते पेन्शनवर नका राहू. 2 BHK घ्या, हे 1 BHK घ्या. हायवे टच एखादा कोणत्या जागा घ्या. पैसे फुटवत राहा, पैसे दुप्पट होतात. शेतकरी असलं तर ट्रॅक्टर घे, JCB घे. आठवड्यातून एकदा तास काम लागेल का नाही. मग पैसे कन्वर्ट करीता. माणसाची पैसे बुद्धी भ्रष्ट करतात. भागवत त्याला घ्यावं त्या पोराला. पैशामध्ये 17 अनर्थ आहेत. 17 नाही तरी गेला जन्म. शूर कोणाला म्हणायचं. आता आपल्याकडे काय मूर्ख वागणाऱ्याला डेरिंगबाज म्हणतात. आपल्याकडे डेरिंगबाजाचे काय माणसं होतं, तो डेरिंगबाज बरोबर खंड उठलं ना त्यानं शेजारच्याला डेरिंगबाज. तो हलकट आहे का डेरिंगबाज. काय माणसं म्हणतात त्याचा प्यायला कोणी हात धरीत नाही बरं. याचा बसला ना वरून म्हटल्यावर खाली जरी निघाली तरी मागे सरकत नाही तो. शूर हे बेकार शूर नाही. विचारलं महाराज, शूर कुणाला म्हणायचं, कुणाला म्हणायचं. आपल्याकडे सासऱ्याला ताब्यात ठेवणाऱ्याला शूर म्हणतात, डेरिंगबाज. पैसे बुडवणाऱ्याला डेरिंगबाज म्हणतात. पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज करायचा, डेरिंगबाज. मारामाऱ्या करणं. तरुण मंडळीला पाया पडून सांगतो, भांडणं करण्यातून मारामाऱ्या करण्याचे दिवस आज नाहीत. काळ बदललाय. आता एखाद्याला म्हणा तुला 3 लाख रुपये देतो कीर्तन सभेपर्यंत इंदुरीकडे बोगस, तो बुकसिंग वाचायला काय लागत. पण ते 3 लाख खर्चायचे कवा. आज भांडणं करण्यात मजा नाहीये. आज गळ्यात हात घालून जगण्यात मजा आहे. कारण जीवन क्षणिक आहे. का भांडण व्हावं, का व्हावं भांडण. किती दिवस राहायचंय. त्याला बसलेली माणसं डोक्याला ताण द्या बरं. किती दिवस राहायचं आपल्याला जगात. काय याची गॅरंटी काय. आज रात्र दिवस कष्ट करून महिला मंडळ आपण घर बांधलं. मुलीची फी भरायची तर आपण गळ्यातलं मोडले. मुलाचं फी भरायची तर बायकोच्या गळ्यातले दागिने आपण मोडले. आणि एवढा सुंदर संसार केला असताना आपण फक्त मुलीवर संस्कार करू शकलो नाही, म्हणून आपल्याला अपमानाचं जगणं पत्करावं लागलं. का लागलं हे, का लागलं. आज ही पिढी बर्बाद झाली. याला कारण काय. माणसं बर्बाद झाली. याला कारण महाराज माणसांनी एकमेकाच्या मर्यादा सोडल्या. काय भांडणं करण्यात मजा. काय लागतं खून करायला, काय लागतं चोरी करायला, काय लागतं प्रॉफिट काय. का भांडायचं बरं महिला मंडळ घरात. का भांडायचं बरं. एक दिवस आपल्याला तर हे जग सोडून जायचंय. आपण तर येतं नाही काही आलेलं. सासूबाई कोपऱ्यात बसले, कधीतरी त्याला मृत्यू गेला. आणि त्या घरातला कोपरा आपल्याला सुद्धा कधी काहीतरी कामा. मग का भांडायचं होत. का भांडायचं. का मारामारी होत आहे. याला कारण वजन कमी, अहंकार जास्त. काय मारा. 80% तरुण पोरं दारू पितात. 80% तुम्ही कोणत्याही गाव तपासा, आधार दादाचा गट. 80% पोरं दारू पितात. तुमचं काय म्हणजे 80%. 100 मध्ये 80 पोरं बेवडेचे कव्हाई चेक करा. आणि कोणत्याही डॉक्टरकडे न्या. टाईट कव्हाय पहा, टाईट. कशामुळे होत हे, कशामुळे होत. महिला मंडळ पुरुष मंडळ जरा सूक्ष्म आहे. इंदुरीकरचे वाक्य मी मरण ना महाराज मरण. तेव्हा तुम्हाला आपल्या आठवणीला हा माणूस काय म्हणत होता. आता लोकांना बोलण्याचा राग येतो आमच्या की महाराज काही बोलतो, पण खोट आहे का खरं एवढं सांगा.
या 4 वर्षामध्ये बापानं मुलाला खांदा दिलाय. चित्र पाठवा. कोणती महिला आहे कीर्तनात बसलेली? कोणती महिला आहे? तुमचा मुलगा दारू पितो तुम्हाला माहित नाही? माहित नाही तुम्हाला? एका मुलाचं जीवन बरबाद होत असताना आपण सहन करायचं नाही. आज आयुष्याचं मात्र केलं त्या बापाने. 24 वर्षाचा तरुणाबाण पोरगा जर दारू पिऊन मरत असेल आणि 70 वर्षाचा बाप त्याला खांदा देत असेल तर त्या बापाने केलेला पाप सांगा. बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले हे त्याचं पाप आहे. बनियन माळानं तर त्याला पलटी करून घातलं हे त्याचं पाप आहे. अरे कालवण्याला काहीच नव्हतं म्हणून त्याने शिळी भाकरी खाली हे पाप आहे. 24 वर्षाचा तरुणा बाण पोरगा दारू पिऊन मेला. 70 वर्षाच्या बापाने त्याच्या तोंडात पाणी ओतलं. आग लागली प्रेताला आग. 24 वर्षाच्या पोरांची राग झालेली. बापानं दंडाला जळताना पाहिलं. बराच बापानं गुडघ्यात मुंडकं गुतवलं. बाप पागल झाला. पागल. आपल्या नालायक वागल्यानं आपला बाप पागल होत असेल तर आई वांग राहिलेली काय वाईट प्रश्नचिन्ह आहे. राग येतो लोकांना. पण आपलं वय काय? 28व्या वर्षी 22व्या वर्षी संजीवन समाधी झाली. आम्ही 22व्या वर्षी चेअर करतोय. 16व्या वर्षी आम्ही स्वराज्य स्थापन केलंय. आम्हाला मिश्या फुटल्या नाही. आम्ही क्वाटरी घेतोय. मिसरूड नाही मिसरूड. काय म्हणते कुठे काचेला जपतो ना. काचेच्या भांड्याला जपतो ना तेवढा मुलगा मुली आई बाप मुलीला जपतात. आणि पोरं दारू पितात त्याला सगळ्याला कारणे आबवतं. आया बोलतच नाहीत पोरांना. बोललं तुम्ही एवढ्या महिला कीर्तनात बसल्या बोला फक्त. हे पोरं 3 वर्ष झाले घरी येत. 3 वर्ष कोणत्या बाईनं मुलाला फसायला शिकवलं? तिला फक्त पोटवर कर मी सत्कार करतो तुझा. भव्य नागरी सत्कार करतो. चाल कर पोटवर. काही लोक आम्ही म्हणलं कीर्तनकार म्हणला पदर घ्या तर यांनी म्हणायचं आमच्या भावना दुखावल्या. आम्हाला अमोलकर बोलले. वादग्रस्त विधान केले. शब्द वादग्रस्त त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. म्हणजे बनवले तुम्ही बनवले. सांगा मला यांना पसायदाराची गरज आहे का नाही एवढं सांगा फक्त. मला शिव्या द्या. तुम्हाला लागतील तेवढे द्या. फक्त मला यावेळेस पसायदानाची यांना गरज आहे का नाही सांगा. माझा पण 3 वर्षामध्ये घरी राहिलेल्या मुलाला पसायदान शिकू शकलो नाही. आणि आपण उद्या आहे ना बाई होळकरची जयंती करणार म्हणजे काय न्याय? काय न्याय? काय न्याय? काय अर्थ नाही तुमचे? विनोद समजू नका. ही पोरं पुढे बरबाद होती. हेच केलं पोरींचं. 2.5 तास आपली मुलगी घराच्या टॉवरवर जाऊन गप्पा आणते. म्हणजे ती पांडुरंगाची संतान साधी ती का वैकुंठात? आपली पोरगी टॉवरवर रिचार्ज मारून येते. बॅटरी उतरेपर्यंत बुद्धीवर होती. मग तुझी बुद्धी का राधा विधा आहे का? कृष्णाची क्रीडा करते का काय? पोरगी पळून गेलो आई म्हणते मला अंदाज आलता बरं. तुझ्या जपाला बसली होती. अंदाज आला. तिचं बाप पण माझ्या लक्षात आलं बरं का. पण ह्या स्टेपला जाईल आता अशी माझी गुड्डी येडेवाली करायची बरं का. पण ते इतकं टॉपचं होईल तसं ते माझ्या लक्षात आलं 9वी पासूनच बरं का. पण इतक्या टोकाची भूमिका बुद्धी घेईल याचा. पण बुद्धी डेरिंग भाषा बुद्धी ना पुरस्कार दे तिला एखादा. सरळ पटकान येत असेल बनवले. बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे हातावळे तो काय करीन. 3 वर्ष झाले सावधान नाही. डायरेक्ट पसराम. अजून लुडून वरून चुडो. अभ्यास नाही काय नाही काय नाही. अरे
सुट्ट्या होत्या 3 महिने, आता 13 दिवसच राहिले शाळा सुरू व्हायला. हे कुठेतरी शिबिराला पाठवायचे, हरिपाठ करतील, काहीतरी करतील. हे मोठे पोरे 10वी 12वीचे टोनगे कुठेतरी अकॅडमीला पाठवायचे. त्यांना काहीतरी तब्येती बिब्येती कमू द्या. 1.5 महिना झाला 12वीचे टोनगे मोकळे हिंडतात गावात. नुसते गेम खेळत आहे बावलाटवानी. कुठेही बसलं का लग्न आली जैन सुद्धा अख्या पोटात पाणी गेलं खाली. काय तर आहे पटकन बोलणं. बैठे बैठे सौदा जोरात उत्तर द्या. आता शाळा बंद आहे सध्या, बंद आहे चालू आहे. तुम्हाला काय माहिती शाळा चालू बंद आहे? बंद आहे. याच्या अगोदर चालू झाली ना, चालू झाली ना. आता सुट्टी लागली ना. क्लास चालू झाले पहिले ऑनलाईन ऑफलाईन ऑनलाईन ऑनलाईन क्लास होते ना. आता कीर्तनात बसले तुम्ही. सोमती लागणार आज, सोमती आज लागली. खोटं बोलायचं नाही. ऑनलाईन क्लास चालू असताना तुम्ही शिक्षक डिलीट करून गेम खेळत होते. गोष्ट खरी का खोटी? खरी. जोरात बोला. कशी कशी बोला ना, पटून द्या मला. पटून द्या. तुम्हाला ऑनलाईन क्लास मुळे नाद लागलाय. कशाचा? मोबाईलचा. करेक्ट. जोरात बोला. तुम्ही मोबाईल शिवाय जगू शकाल? मला टोपी घालतो. जोरात बोला. तुम्ही मोबाईल शिवाय जगू शकाल? नाही. मोबाईल मुळे काय काय झालं नीट आहे का? सगळ्या महिला पुरुष कार्यकर्ते मोबाईल मुळे काय काय झालं? जोरात बोला. डोळे खराब नाही गेले, खराब इतकं सिस्टमॅटिक नाही झालं. डोळे हा असं जोरात बोला. डोळे कपाळ गेली, मेंदू गेला, झोप गेली. झोप येत, आवाज कमी येतोय. झोप येत, झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू. चला क्वार्टरला काय लागतं? पाणी. अजून चखना. अजून हे बरोबर त्याचं. अजून त्याला मोकळं बोलू द्या. अजून पाणी, चखना, अजून शेंगदाणे. खरे. अजून पापड. अजून पैसे. पैसे मला म्हणून हे बोलू देत कोण टाकू देत. पैसे पैसे मिळावं म्हणून चोरी सुरू झाली. चोरी करून भारी मोबाईल घेतला. 2-3 गेमचे नाव सांगा पटकन. फ्री फायर, पबजी, लुडो. माइनक्राफ्ट. आणि ती कोणती ब्युटी आहे ना ती? कॉलम ब्युटी का काय ते? हा करेक्ट. अजून आणि आता हे नवीन काय आलं रे? पुष्पा. पाय वाकडे करून परत मागे जाते जग. पुष्पा. आणि हे काय रे? उभं आहे, उभं आहे, उभं आहे. कसं आहे ते? शुके का नाही? आणि आता ते चंद्र आलं नाही आठवड्यात काहीतरी. आणि गेम खेळता खेळता ऍप सापडला आणि ऍपवर दोस्ती झाली. कुणाशी? पुरुष. पुरुषी. तिने आपल्याला पाहिलं नाही. आपण जोरात बोला. आपण तिला पाहिलं नाही, पण घरी कामाला लागला.
तिने ओळखलं गडी कामातून गेला, तिने ATM मोकळा हा भिकारी. मला आता मरण यावा तुमच्या पोटी माझ्या जन्माचं विनोद समजू नका. हा तुम्हाला आज हसताना विनोद वाटतोय, पण ही पिढी संपलेली आहे. तुमचं काय मत आहे? टेबल होता, टेबल त्याच्यावर हात होता आणि वरून रूळ होता. फुकट ज्ञान येत नाही. पाया पडतो महिला मंडळातून 15 दिवस शाळा आहे, त्यांना थोडं धार्मिक बनवा, थोडं सक्ती करा. तुमची पूजा चालू असताना तिथं बसायची. वाया नाही जाणार, वायाच जाणार. तुम्ही तुळशीला पाणी घालताना याला ते जवळ उभं करा, याला तुळशीला नमस्कार करायला हवा, याला बसायला म्हणायला हवा, याला आरती म्हणायला हवा, मी देवाचं दर्शन घ्यायला लावा, मोठ्या माणसाचं दर्शन घ्यायला हवा. आणि याच्यातला स्वाभिमान जागा करा. यांच्यातला स्वाभिमान संपवलाय आपण. काय मत आहे तुमचं? यांच्यातला स्वाभिमान आपण संपवून टाकला. आपल्याला राष्ट्रप्रेम कळत नाही, आज देशप्रेम कळत नाही, आपल्याला धर्मच कळत नाही. तुमचं काय मत आहे? त्यांचं असं रक्त खवळू द्यावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणले होता तर रक्त खवळू द्या. दरम्यान संभाजीराजे म्हणलं की रक्त खवळू द्या. ज्ञानोबाचं तुकोबाचं नाव घेतलं ना, त्यांचा मेंदू प्रसन्न होऊ द्या. त्यांना स्वाभिमान शिकवा. शिकवा यांना बसायला. राग येतो लोकांना बोलल्यावर. यांना आरती शिकवा. आज संपून जातील हे. आणि जवळजवळ संपले. तू कितीला आहे? हा संपतील. सेमेला आहे तू? इंग्लिश मिडियमला? हा तो शेअर आहे इंग्लिश मिडियम. कितीला? तू वाचूला सेमीला आहे? हा घड्याळाला काटे किती? घड्याळाला काटे किती? 11. नवीन कोणतं घड्याळ? महिला म्हणतात तुम्ही यांना इतक्या दिवस भाकरी घातल्या कशा? ते सायराज मधलं सगळ्यात गाजलेलं गाणं कोण करते? शिंगाट. आणि ती पोरगी कोण आहे ती? आरची. आणि तो पोऱ्या ज्ञानेश्वर महाराजांची सासरवाडी बोलली नाही. विचार मला ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराजांची सासरवाडी बोलली. मी विचारलं तर तो मला विचारायचा हे ज्ञानेश्वर महाराज कोण? आमचे खालचे काका आहे, गावांचे काका आहे. संपलो आता हसाल, पण अध्यात्म काळाची नका करू ज्यांनी वैकुंठ रथ लोकार्पण केलं ना, ते कोर्स असतोय स्वतः MSc आहे. MSc माणूस, MSc केमिस्ट्री. तो जुळलं आपलं. मी BSc केमिस्ट्री. मी स्वतः BSc BEd माणूस. माझ्या अवतारो नका तो. लोकांना असं वाटत ते येडं काय मी गेल्यावर कळेल ते येडं होतं कशा. ही काळाची जरा जे लोकांना थोडं वाईट वाटतं. आणि खरं सांगतो महिला पुरुषांना सगळ्यांना, तुम्हाला बोलण्याचा, कीर्तनात माझ्या बोलण्याचा हेतू कुणाच्या भावना दुखावण्याचा नसतो, कुणाला कमी लेखण्याचा नसतो, कुणाची टिंगल करण्याचा नसतो, कुणाच्या कॉमेंट्स करण्याचा नसतो. आपला माणूस बदलवण्याचा असतो. तुम्ही त्याचा क्लिपांमध्ये अर्थ वेगळा टाकी ते त्याला मी काय करू? मुलगी मला आहे ना, मुलगी मला आहे ना, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. आपलं सगळ्यात जास्त प्रेम घरात कोणावर आहे? आपल्या मुलीवर आहे. आणि ती मुलगी जर आपल्याला बरबाद करत असेल तर आपल्या मनाला वेदना होणं साहजिक आहे. ते होऊ नये म्हणून मुलींना बोलायचं. आणि तुम्ही त्यांचे क्लिपा टाकून देईल अर्थ लावायला लागले. त्याचं काय? मुलीनं अर्धा तास तुमची ट्युशन लेट सुटली ना की त्याच्या तोंडचं पाणी पडतं, त्याला बाप मानतात. आईबापांवर भाषण करायचे दिवस नाही. आज परिवर्तनवादी समाज करायचा. आज धर्म जागा झाला पाहिजे. एक
माझ्या तोंडातलं वाक्य निघा यांना थोडं आध्यात्मिक बनवा. महाराज सूर कोणाला म्हणायचं हो, इथं आलो आपण. तुम्ही काय काळजी करायची? हे कर्ज काढणे बुडवणे याला काय सूर म्हणायचं नाही. महाराज सूर करायला म्हणायचं. 8वीला कोण आहे इथं? 8वी सीमेला आहे तो. हा चेहरा सीमेचा आहे. कबड्डीत गडी किती? हा कबड्डी टाकली पुढे तू टाकली कबड्डीत गडी 7 पॉईंट सांगितले करेक्ट. कबड्डीत गडी 7. खो खो हो चालत पाठ ज्यांच्या आधार कार्ड सापडून ते कोणा नाही. कबड्डीत गडी 7. खो खोत गडी 9 करेक्ट. क्रिकेट हा व्हॉलीबॉल 11. चालते आपलंच ग्राउंड आहे. अरे बाबा बरोबर त्याच. कबड्डीत गडी 7. खो खोत गडी 9. क्रिकेट मध्ये गडी 11. आणि पबजी खेळायला किती गडी लागत रे? 4. पुन्हा 80 होणे नाही. यांना ग्राउंडवर उतरा हे. आणि अजून एक वाक्य सांगतो महिलांना पुरुषांना. यांच्या हातातले ते खोकले आहेत ना ते थोडे कमी करा. तुम्हाला वाटतं पोरं खेळतात. ही पोरं केवळ मोबाईलमुळं यांचं शरीर सुदृढ व्हायला तयार नाही. यांची चित्त चंचल झालंय आणि यांच्या बुद्ध्या जवळजवळ गायब झाल्या बुद्धी. काय झालं त्यांना काही कळत नाही. कधी कळानं खेळतोय वाटत काही कळानं. तू किती रे? 7वी मराठी मीडियम नाही तू. हा लगेच लक्ष दे. मी असा चेहऱ्यावरून सांगणार क्वालिटी कोणती आहे. अशी नजर घ्यावा इथं 2-3 दिवशी घेणार आहेत. अशी नजर टाकली पोरीनं धोका देईल पोरं यायचं नाही म्हणावं. आपली असं नजर तरी टाकली. दुखत माझे दिवस खराब नाही तर मी टोटल सांगणार. असे नजर जर खोटे अशी नजर टाकली तरी तू इकडून तिकडं कोण ना खोले नाही. हे नीट केले पाहिजे. शिंकायचं आहे पण संसार त्याच्यात घुसायचं आपल्याला नामंगात. पण ही मुद्दे काळाची करायची. आता थोडं मागे पण परत पुढे आणतो. जी व्यक्ती सारखं मला आले त्यानं ते काम केलं पाहिजे. म्हणून आजच्या कार्यक्रमाचे आयोजक गोष्टी सर त्यांचा मावळा प्रतिष्ठान. मावळा या शब्दाचा अर्थ असा आहे भीती तुझी मुळी की सुख करता
काय डीजे लावायची कर आणि मग आपलं डांबरीवर येड्यावानी जीप काढले. पूर्वी फक्त हे नाचायचे. काय दंगा झालाय. धर्म संपला. धर्म एक शूर व्हायचा आहे. त्याला बोलते पोरगे हे शूर व्हायचंय पण मारामारी शूर नाही व्हायचं तर धर्मवीर संभाजी राजासारखं व्हायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं शूर व्हायचं आणि व्हायचं तर तुकोबरायासारखं जगद्गुरु व्हायचं. चोऱ्या करायला काय कोर्स आहे का? 10 रुपयाचं ट्रेनिंग आहे. दारू पिताने डोळे झाकावे. एका टिपा द्या. सळती टीप कळली. हा टिपा द्या. दारुड्या कसा बनवावा. मग खाली द्यायचं. दारू पिताने डोळे झाकावे. तोंड वाकडे तिकडे करावे. थुकत बाहेर यावे. आल्याबरोबर फुटाणे खावे आणि आपलीच आपण चड्डी खराब करावी. याला दारुड्या असे म्हणतात. दोन मार्ग पैकीचे पैकी. जुगार खेळताना राणी पालथी घालावा. यक्का उताना करावा. बदामचा मुका घ्यावा. राहिलेली इस्टेट टोटल एकावा. याला रमी असे म्हणतात. 3 मार्क. प्रियशीच्या भावाने वड्याला नेऊन मारणाराला डेरिंगबाज म्हणतात. एका वाक्यात उतरलेल्या. प्रियशी म्हणजे गर्लफ्रेंड. आमचे दिवसच बोगस गेले. इंदुरीकरला दारू दिल्याशिवाय देते. इंदुरीकरला दारू दारुडे म्हणते आम्ही किती दारू पिऊ त्याच्या बापाचं काय झालं. माझ्या बापाचं काय झालं. मी सगळ्यांचे गोडे खातो पण खरं बोलतो. एक माणूस राहिला नाही त्याला मला शिवी दिली नाही पण मी सहन करतो. पण ती काळाची पुरी तर लय शिवाय देते इंदुरीकरला. आम्ही प्रेम करू नाही तर काही करून त्याला काय करायचं. आम्ही कुणाचा हात धरून जाऊ. प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है. इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं. फिर मारो सब. बंगल्यातून पोरी पळून गेल्या आणि कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्या. काय झालं. प्यार क्या होता है तो रोप उपटलाय. प्यार क्या होता है तो चिंगड्या निवडताय. प्यार क्या होता है तो कांद्याचं उरेल औषध घेताय. यही प्यार होता. हे हृदय इतकं हलकट नाही याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही. कोण सुंदर हृदय कोणाला द्यावं. हृदय काय तुगल्या लांबल्याचं हृदय काय. हे 96 कुळी खानदान रक्त आहे. हे पुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे. पुट चाटून जगणार रक्त नाही. मोडेल पण असे कोणाची पुट चाटून जगणार रक्त नाही. आपल्या ग्रुपचं नाव मावळा आहे. आपल्या कामाचं खंड नाही. म्हणे तिने मला शब्द दिला तेव्हापासून माझं मानसिक संतुलन. तेव्हापासून अरे तिने तुला एकट्याला दिलता का. तुम्हाला सुधारायचं नाही. आता तुम्ही घरी गेले एकटे हसणार. माझे कीर्तन ऐकलं का एकटा हसतो माझं घरी गेलं. आणि जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात. जी गालात हसतात ती गद्दार असतात. काही माणसं इतके दरिद्री आहेत का नात्या पण हसत नाही. काय मुळे तो सगळ्या रोगावर एकच औषधी मारत हसले. जिंका कबड्डीत गडी 7, खो-खोत गडी 9, क्रिकेट मध्ये गडी 11, पबजी मध्ये गडी, लुडो मध्ये गडी किती 4, लुडो 4, पबजी मध्ये 4, कॉल ऑफ ड्युटी
कधीच नाही. हा बिनगाड्याचा गेम कोणता आहे? त्या खेळामध्ये एक जिंकणार आहे, एक हरणार आहे. एक जिंकणार आहे, एक हरणार आहे. आपल्याला आजच्या कीर्तनात हे नाही शिकायचं, आपल्याला हे शिकायचं आहे जिंकायचं आहे. पण काय जिंकावा दिलं ना परत जेवढे ते काम होती तेवढ्यांच्या आशीर्वादावर इकडे दुप्पट होईल. ते मी दिलं एक मागच्या महिन्यात आमच्या माझ्या गावाला मिळत दिला. पण ही गरज आहे. आता इथून पुढं प्रेत याच्यातच न्यावा लागणार. माणुसकी संपली, भाऊबंद वारले, भाऊबंदाचा विषय जवळजवळ भाऊबंद मिळाले बाकी खपाखप मिळले भाऊबंद. आणि भाऊबंद मरायलाच पाहिजे. आलाय भाऊबंद तुमचे बी माझे बी जिवंतपणी नीट जगून देते नाही, मेल्यावर त्यांच्या शिवाय जाता येत. मग पूर्वीचे लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे? नको बोलला राम राम तूच उचल रे मडकळ हे केलं म्हणजे मडक्या माणसं फार संपली. मला लग्न महिला म्हणतो तुम्हाला वाईट अनुभव आले असतील. आता आपण लग्न करतो, शेजारच्या पाजारच्यांना इंटरेस्ट नसतो शिवंती करणं, पाट्यांमध्ये मात्र केलं आपण त्याला काय म्हणतो रुखवत करणं. आता जवळजवळ रुखवत सुद्धा बनवत नाही. नाही तर पूर्वी लग्नाच्या घरी 2-3 दिवस पिठलं चालायचं, आंब्याच्या डाळ्याचा मांडव राहायचा, पिठलं 2-4 बाया भाकरी थापायला राहायच्या. तेव्हा त्या चुलीवरच्या भाकरी त्याला मस्त वर पापड आलेला आणि त्या गरम भाकरी पातेलभर पिठलं 15-15, 20-20, 25-25 माणसाच्या पंक्ती बसायच्या. लगीन घर शोभायचं. आता लग्न घरापासून 6 किलोमीटरवर तिकडे गेल्यामुळे सगळं तिकडच आहे. घरी कुत्र नाही, कुणी येत नाही, कुणी जात नाही, शेवंती करायची नाही, माणुसकी नाही, प्रेम नाही, शेजारच्या बाया नाही, हळद दिवसा नाही, कारण भूतांची लग्न रात्री लागतात. आता आपली हळद जनरली 11, 11:30. हळदीचा डान्स तुम्ही पाहिला नसेल. मेन एक तर पुरीची आई असते त्याच्यात मेन. आणि पुरीचं बाप आपलं हिशोब काढत नसतं. बॅटवाला किती देऊ आचरण वाड्याला किती देऊ का त्याचा वडा खाऊ काय. मस्त ब्युटी पार्लरला जाते, मेकअप बिकअप करते. ब्युटी पार्लरला 3 पार्ट्या करावं लागतात. पुरीला ब्युटी पार्लरच्या 3 पद्धती आहेत. हे मी सांगू का ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी करावं लागतात. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरॅमिक्स करावं लागतं. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबर भरणे. फेसिंग म्हणजे याला शेप देणे, सिरॅमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे.
खरंय का खोटं आहे? ए पोरीनो, खरंय का खोटं आहे? आता लग्न नाही राहिलं, जी वैकुंठ रथाची आता गरज आहे. फार प्रेम नाही राहिलं महाराज. आणि कोरोनामध्ये थोडं 2 मिनिटं बोलणार. महिला पुरुषांना सांगतो, कोरोनामध्ये एक झालं महाराज. कोरोनामध्ये प्रत्येक माणसाचा स्वार्थ जागा झाला महाराज. लोकांना माणसं मेल्याचं, माणसं गेल्याचं काही दुःखच नाही राहिलं. त्याची इस्टेट मिळाली नाही याचं दुःख आहे. नाही माणसांना काय वाटतं, विनोद नाही, माणसं इतकी स्वार्थी झाली. महिला मंडळ, पुरुष मंडळीला सांगतो, महिलांना सांगतो, पाया पडतो तुमच्या. अक्षरशः बापाच्या अंत्यविधीला मुलगी आली नाही गेली. वडील मरण पावली, मुलगी गेली नाही. पण 13वा झाल्यानंतर खाती फोडून नाही दिली. बापाच्या अंत्यविधीला मुलगी गेली नाही, पण भावाला तिने इस्टेट सोडली नाही. इतका स्वार्थ झाला नाही रे, नाही